पण सामन्याची झलक या ठिकाणी YouTube वरती पाहू शकतो आहोत। साई प्रीमियर लीग 2017 आमिरजोळे रत्नागिरी अशा पद्धतीने आपण सर्च केल्यानंतर आपल्याला या स्पर्धेतील खेळाचा आनंद लुटता येणार आहे उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी। धन्यवाद। आधुनिकतेचा पूर्णपणे वापर केला जातोय, YouTubeचा वापर केला जातो या स्पर्धेसाठी। म्हणजे आपण समजू शकतो की कबड्डी प्रीमियर लीग नंतर साई प्रीमियर लीग, साई शक्ती क्रीडा सेवा मंडळ आयोजित साई प्रीमियर लीग 2017 चा पहिला सामना यावेळी साई ओम विरुद्ध साई गजानन मध्ये पाहतोय। कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपण चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत सूरज कांबळे 7 नंबर जर्सी धारण केलेला साई गजानन संघाचा खेळाडू आहे। 5 बोले क्रीडांगणात यावेळी मात्र बॉलरची संधी नसणार आहे, टचिंग पॉईंट मिळावा लागेल। चांगलं बदलले ते पाहतोय डावीचा कॉर्नर चढाई करण्याचा प्रयत्न, टचिंग पॉईंट डावीचा कॉर्नरचा खेळाडू 7 नंबर जर्सी धारण केलेला प्रशांत कांबळे यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल। 1 पॉईंट मिळेल साई गजानन संघाला। अक्षय भरदार श्रीयष्टी चांगलं बदलले तर राठी कॉर्नर चढाई पूर्णपणे ताकदीचा वापर किती मोरे बाद करतोय आणि 1 मोरा बाद करतोय, 1 पॉईंट मिळतोय साई ओम संघाला। चांगली परतफेड केली जाते, जशाच तसं उत्तर दिले जाते दोन्ही संघाकडून। साई प्रीमियर कबड्डी लीग सन 2017 पहिला सामना आपण पाहतोय। 9 नंबर जर्सी धारण केलेला हा खेळाडू आहे साई गजानन संघाचा सुजित पाटील। डाव्या बाजूने चढाई सुरुवात करतोय, 5 मोरे क्रीडांगणात आहेत, 2-2 एक अशी फळी लावली जाते या चढाई पट्टूला बाद करण्यासाठी। चांगलं बदल आली ते आपण पाहतोय। 10 नंबर जर्सी धारण केलेला साई ओम संघाचा हा खेळाडू समीर 6 मोरे क्रीडांगणात बोनसची संधी असणार आहे, कारण 6 ते 7 खेळाडू क्रीडांगणात जरुरी असतं बोनस पॉईंट मिळवण्यासाठी। डिफेन्सिव्ह पवित्रा एक चांगल्या रणनीतीने दोन्ही संघ खेळ करताना कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेऊन आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणाच्या परत सूरज कांबळे यशस्वी चढाई ठरतायत आणि वारंवार या खेळाडूला पाठवलं जात आहे चढाईसाठी। बलवान शक्तिशाली अशी चढाई करण्यात माहीर आहे, बोनस टेकर आहे, बोनसच्या स्वरूपात पॉईंट मिळेल, परंतु यावेळी मात्र संधी नसणार आहे। 5 विरुद्ध 1 अशी लढत पाहतोय ओम साई संघाच्या क्रीडांगणामध्ये। चांगलं बदल आहे ते कॉर्नरला टार्गेट केले जाते, मध्ये फळीला दुभावण्याचा प्रयत्न होता, टचिंग पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न होता, डिफेन्सिव्ह पॉईंट चढाईचा पूर्ण अवधी वापरला जातोय। कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेता यावेळी मात्र सूरज एम्प्टी रेट करून क्रीडांगणामध्ये परत जातोय। साई ओम संघाकडून यावेळी चढाईसाठी देवदास कळपटे चमत्कार कामगिरी करेल असा एक विश्वास संघ प्रशिक्षकाला। लक्ष्मीकांत विरुद्ध संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळी साई ओम संघाकडून खेळतोय। साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये बोनसची संधी असणार आहे, 2-2 पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय। प्रशिक्षक श्री सचिन कानेरकर यांच्याकडून टाइमआउट घेतला जातोय, एक खेळाडू बदली केला जातो, पाहिजे कोणत्या खेळाडूला बदली केलं जाते। 3 नंबर जर्सी धारण केलेला अक्षय तोडकर क्रीडांगणाच्या बाहेर जातोय आणि 6 नंबर जर्सी धारण केलेला स्वप्नील कांबळे यावेळी क्रीडांगणात येईल। 5 मुले क्रीडांगणात आहे, अक्षयला क्रीडांगणाच्या बाहेर गेले तर गेट फॅन बहुतेक सचिन कानेरकर यांनी थर्ड रेड आहे खतऱ्याची गंटी या साई गजानन संघाकडून चढाईसाठी आलेला हा चढाईपटू आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय। संतोष पेटकर या संघ गावकडी संघाचा जबरदस्त टॅकल अँकल होल्ड करत होतोय कॉर्नर कडून निलेश निखिल पिलंकर पुन्हा एकदा टाइमआउट घेतला जातोय, अक्षयला परत आणलं जातोय। 6 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू स्वप्नील कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर जायला अक्षय पुन्हा आणला जातोय। अक्षय एक चांगला रायडर आहे, ताकदवान खेळाडू आहे, त्याला वारंवार घेतलं जात आहे। थर्ड रेड असेल खतऱ्याची गंडी यावी अक्षयला। 5 बोरे क्रीडांगणात बोनसची संधी नसणार आहे, यावी मात्र टचिंग पॉईंट मिळवावा लागेल। कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेतला जर क्रीडांगणामध्ये परत आला तर क्रीडांगणाच्या बाहेर जावे लागेल। बघण्यासारखी गोष्ट कॉर्नरला केला जातो, जास्तीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त कामगिरी, चांगला सपोर्ट, रायडर बाद 1 पॉईंट मिळेल साई गजानन संघाला। चांगली कामगिरी पाहतोय साई गजानन संघ आणि दोन्ही संघ एकमेकाला फाईट देत आहेत या कबड्डी प्रीमियर लीग मध्ये। साई लीग कबड्डी स्पर्धा आहे सन 2017 पहिला सामना आपण पाहतोय। भव्य दिव्य असं नियोजन आपण पाहतोय। विद्युत प्रकाश जोधामधील हा पहिला सामना 2 तुल्यबळ संघामध्ये खेळला जातो का दोन्ही संघांचा एक चांगला आपली चढाई पूर्ण करून तर क्रीडांगणात परत जातो। रोहन गंबरे महाराष्ट्र पोलीस लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे। महाराष्ट्र पोलीस
लीग मध्ये खेळणारा खेळाडू आपल्या अष्टपैलू खेळाडूचा प्रयत्न चमत्कार कामगिरीचा प्रयत्न निश्चितच इथे करतोय. यापूर्वीची अपयशाची ठरलेली रेड होती. चांगलं इथे आपण पाहिला होता साई गजानन संघाकडून बोनससाठी केलेला प्रयत्न होता. डाव्या बाजूच्या कॉर्नरच्या चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता. पंचावरती कोणताही परिणाम नाही. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय सुरेश कांबळे. 7 नंबर जर्सी धारण केलेला हुकुमी असा चढाईपटू साई गजानन संघाचा यशस्वी म्हणता येईल. चांगल्या रेड त्याने सुरुवातीच्या या पहिल्या सत्रामध्ये केलेले आहेत आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची एक चांगली संधी 5 मोरे क्रीडांगणात आहेत. बोनसची संधी नसणार आहे. डाव्या बाजूला खोलवर अशी चढाई करण्यात माहीर आहे. चांगल्या पद्धतीने तयारी कॉर्नर करून आत्महत्या करतोय. निखिल पिलनकरची यावी खाटकी टॅकल मारण्याचा प्रयत्न पॉईंट मिळतोय. चांगला एक टॅकल पटू कॉर्नरचा खेळाडू निखिल पिलनकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. निखिल पिलनकरचा नुकताच परवा बाकरवाडी निर्यामध्ये झालेला खेळ पाहिला होता. अतिशय जबरदस्त टॅकल अँकल होत आपण त्याच्याकडनं पाहिले होते. यावेळी मात्र थोडासा अपयशी ठरतो. पहिला टॅकल एक परफेक्ट होता. त्यानंतर मात्र थोडासा अपयशी ठरतोय. दरम्यान साईओम संघाचा देवदास कंबटे लक्ष्मीकांत निर्दोय संघाचा हा चढाईचा पूर्ण अवधी वापरला जातोय. 30 सेकंदांची चढाई असेल. कबड्डी प्रीमियर लीगचे सर्व नियम इथे अंमलात आणले जात आहेत. कारण ही एक कबड्डी प्रीमियर लीगच आहे. कोकणातील ही तालुक्यात रत्नागिरी तालुक्यातील ही पहिली कबड्डी लीग असेल आणि त्याचा मान मिळतोय तो साई शक्ती सेवा मंडळ याला. 4 मोरे क्रीडा नाही. त्यावेळेस खोलवर चढायची योगेश कांबळे सारखा खेळाडू हुकुमी खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि पूर्ण श्रेय सुरेश कांबळे जात आहे. थर्ड असेल. वारंवार देवदास आपली चढाई करतोय. थर्ड आहे. पॉईंट घेऊन जावं लागणार आहे. 2-1 2-2 पहिली लावली जाते. पॉईंट मिळवावाचे लागणार आहे देवदासला. थर्ड खतऱ्याची घंटी यावी साईओम संघाच्या या चढाईपटूला 2-1 2-2 पहिली लावली जाते. या चढाईपटूला बाद करण्यासाठी एक पॉईंट साई गजानन संघाला. जबरदस्त कामगिरी साई गजानन संघाकडून. त्याला कसे टॅकल पाहतोय. चांगली सर्व्हिस रेड आपण पाहतोय. चांगली सर्व्हिस पाहतोय. त्याला कसे चढाई करतोय सुरेश कांबळे. 7 नंबर जर्सी धारण केला चढ सुपर टॅकलची संधी यावी साईओम संघाला. सुभाष खीर यांच्याकडून या सूरजला जर पाठ केलं तर 600 रुपयाचं बक्षीस देतोय. परंतु साईओम संघाचे ऑल आउट होतोय. 2+2 एकूण 4 पॉईंट मिळतील साई गजानन संघाला. टाइम आउट घेतला जातोय साईओम संघाकडून. सचिन कामेकर वारंवार